निकम इन्स्टिट्यूटच्या वर्धापन दिनानिमित्त गोंदूरच्या निकम इन्स्टिट्यूट येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या रक्तदान शिबिरामध्ये शेकडो रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत रक्तदान केलं। रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचं संस्थेचे अध्यक्ष रवींद्र निकम यांनी कौतुकही केलंय। गेल्या 12 वर्षांपासून संस्थेचा वर्धापन दिनानिमित्त सप्ताहभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे। यामध्ये वृक्षारोपण, शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर यांचं विविध प्रकारच्या उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। 17 ऑगस्टपासून सुरू झालेला हा उपक्रम 22 ऑगस्टपर्यंत चालणार आहे। समाज उपयोगी उपक्रम राबवून संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्याचा मानस संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य रवींद्र निकम यांनी व्यक्त केला होता। या माध्यमातून आज इन्स्टिट्यूटच्या अनेक विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी रक्तदान करत रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवला। आज 21 ऑगस्ट 2026 दरवर्षी 21 ऑगस्ट रोजी संस्थेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येतो। संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, जसे की 17 तारखेपासून तर 22 तारखेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे। 17 तारखेला आम्ही गोंदूर गावामध्ये आरोग्य शिबिराचं मोठ्या प्रमाणात आम्ही आयोजन केलेलं होतं। त्यासाठी धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा बधाने व त्यांचा वाढदिवस हा 22 ऑगस्ट रोजी असतो। त्यानिमित्ताने आम्ही आरोग्य शिबिर, वह्यांचं वाटप, वृक्षारोपण, त्यानंतर वृद्धाश्रम या ठिकाणी आम्ही दानधर्माचंही आम्ही या ठिकाणी काम करत असतो। आज 21 ऑगस्ट रोजी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। या ठिकाणी साधारणपणे 90 बॉटल्सचं आम्ही नियोजन केलेलं आहे। आमचा संपूर्ण स्टाफ आणि संपूर्ण आमचा प्राचार्यवृंद वर्ग या ठिकाणी कार्यरत आहेत। माझा मी संस्थेचा संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र ओंकार निकम व संस्थेचा वर्धापन दिवस आम्ही एकाच दिवशी दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो। धन्यवाद। यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र निकम, प्राध्यापिका शुभांगी निकम यांच्यासह संस्थेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विविध विभागांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।